ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. बापू चल ना नाश्ता करायला. मला भूक नाहीये, तुम्ही करून घ्या हं? बापू चल ना ग प्लीज. सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून. सॉरी बेटू, टाका बस. रागवू नकोस. फक्त एका अटीवर, तू आधी नाश्ता करायला चल बरं प्लीज. अनिता तेजू, 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 तेजू परत आलास? तू खरंच परत आलास? काकू तेजू परत आला. अरे, मला काही सुचतच नव्हतं तुझ्याशिवाय बाळा. हो रे तेजू. खूप तुझी आठवण येत होती. तू आता जाणार नाहीस ना परत? नाही ना जायचं. मिसेस देशमुख, मी तेजसचं सामान घ्यायला आली आहे. म्हणजे त्याचे कपडे, पुस्तकं आणि खेळणी वगैरे. म्हणजे तो इथे राहायला आलेला नाहीये आणि तसं तुम्ही काही समजूही नका. तेजू, हा म्हणजे तेजसच म्हणाला की त्याला त्याची पुस्तकं आणि खेळणी हवीत, म्हणून मग मी सानेबाईंना रिक्वेस्ट केली आणि त्याला इथे घेऊन आले. तुम्ही त्याचं सामान दिलं तर ठीक आहे, नाहीतर नाही, घेऊन जा सामान त्याचं. तेजू, तुला आठवण येत नाही का रे आमची? येते ना. कधीतरी भेटायला येशील? हो साधना, मी ह्याला भेटायला आले. येऊ शकता ना, पण त्याला परत घेऊन जाण्याचा विचारही मनातून काढून टाका, कारण तो आता मला सोडून कुठेही जाणार नाही. तुला नाही कळायचं माझं दुःख काय. मी समजू शकते तुमचं दुःख, पण माझाही नाईलाज झाला आणि म्हणून मला कोर्टात जायला लागलं. पण मी सुद्धा एक आई आहे आणि आई आपल्या मुलासाठी कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकते.
काय रे, काय झालं? माधुरीला भेटलास ना? फ्लॅट वगैरे दाखवला? अरे बोल ना, काय झालं? अगं माधुरीने चक्क माझी माफी मागितली. मला म्हणाली आतापर्यंत मी तुमच्याशी खूप वाईट वागले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. यापुढे मी असं काहीही करणार नाही. उलट एक चांगला मुलगा बघून मी लग्न करेन म्हणाली. असं म्हणाली ती? म्हणाली खूप पश्चाताप होतोय मला आज. नक्की? हो, मला तरी ती खूप जेन्युइन वाटली. बरं आहे बाबा, तिला पश्चाताप झालाय, तिचं एकदा भलं होऊन दे. तिचं भलं झालं ना की आपण सुटलो, नाही का? चल चल चल, तयार हो पटकन. या आनंदा प्रित्यर्थ आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया आणि मग बाहेर जेवायला जाऊया. तू तयार हो, तयार त्याला कर. मी तोपर्यंत फ्रेश होऊन येतो. राहुल, उर्मिलाला फोन केला होतास? हो. कशी आहे आप्पांची तब्येत? तर बरी आहे. उर्मिलाला बिचारीला सारखं काही ना काही टेन्शन असतंच. प्रियंका, तुला एवढं वाटतं उर्मिलाबद्दल? आता इतकं कळल्यानंतर कुणाला वाटणार नाही? राहुल, तू त्यांच्या घरी गेलाच असशील ना? हो, पण हे सगळं व्हायच्या आधी गेलो, सहज भेटायला. का ग? नाही, काही नाही. मी तुला तिकडे गेलो ते नाही रे, तू शुभमला भेटला असशील ना? हो. राहुल, तुला असं विचित्र नाही वाटत आपल्या मुलाला असं भेटायला जायचं? खरं तर भेटायचं नाही असं ठरवलं होतं, पण राहुलच नाही. पण काय हरकत आहे? अरे जर त्या लोकांनी परवानगी दिली असेल तर काहीच हरकत नाही भेटायला. प्रियांका, एरवी कुणाला आवडलं नसतं. मलाही नसतं आवडलं, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय राहुल, आणि विश्वासानेच प्रेम वाटतं ना. आणि टिकत सुद्धा. बाबू, आमचा नाश्ता आण. किसलेला गोबी आणि त्याच्यामध्ये ते मोड आलेली मूग घाल ना त्याच्यात. हो, ताक आण आणि पोपया आण चिरून. पोपया खाऊ आम्ही. रोज हे असलंच खाता का तुम्ही? लो कॅलरीज ब्रेकफास्ट वगैरे म्हणून? हो, मग स्वतःला मेंटेन करायला हवं ना. आणि हे बघा, आजपासून तुम्हालाही असाच ब्रेकफास्ट मिळणार आहे, कळलं? हे सगळं कमी करायचंय. तुझं काय, तुझं ठीक आहे ग. तू अजून तशीच सडसडीत वगैरे ते दिसतेस या वयात सुद्धा. छान. अनिरुद्ध, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे मी छान दिसते का माझं वय झालंय? दोन्ही, म्हणजे दोन्ही सत्यच आहेत ना गोष्टी. अनिरुद्ध, तुमचा लग्नाआधीचा मिस्किल स्वभाव अजून गेलेला नाहीये, कळलं ना? एनी ऑब्जेक्शन फॉर दॅट? नो. पण खरंच खूप बरं वाटलं. तुला आठवतं का शिरा या नावाखाली तू काहीतरी त्या काळी मला एक अशी सरसरीत पेज खायला घालायचीस, वर साखर न घालता. तुम्हाला अजून आठवत आहे? आठवत तर अजूनही परिस्थिती तशीच आहे का? नाही हो, आता मला सगळं काही करता येत आहे, पण करायची वेळच येत नाही ना. आणि वेळ आली तरी आता इंटरेस्ट नाहीये. बघ बुवा, मला अजूनही हौस आहे तुझ्या हातची पेज खायची. काय म्हणताय? काय मग पेज करणार आहे? हा, पण साखर अजिबात घालणार नाहीये. ओके? तशीच खावी लागेल. आता करतो. या हॅलो. हा. अरे बाप रे, नाही हो, नाही, मी खरंच पूर्ण विसरून गेले. आणि मी नाही तर मी पोचले असते. हो, नाही,
काय झालं माहितीये का, आज माझा थोडासा पर्सनल प्रॉब्लेम आहे. प्लीज तुम्ही करा ना आजची मीटिंग कंडक्ट. हा, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. उद्या भेटूया आपण. छान उद्या मीटिंग. ओके, बाय. कसली मीटिंग कॅन्सल करतेस माझ्यासाठी? आहे कसली तरी मीटिंग आणि मला अजिबात इंटरेस्ट नाही त्याच्यात. असू दे, माझं मी बघेन. पेज आणू की नको? आण तर खाऊ ना. आता आणते ना. इंटरेस्ट नाही? स्वभाव भलताच बदललेला दिसतोय. आशू, ऑफिसला निघालेस? आशू, रागवलीस माझ्यावर? आशू, तूच माझ्यावर रागवलीस तर या घरात दुसरं माझं कोण आहे? खूप जण आहेत, पण तुलाच कोणी नकोय. आशू, अगं तुला काय झालंय? व्हॉट्स रॉंग विथ यू? तुला लक्षात येत नाहीये, मम्मा तुला एवढं महत्व देतात ना, तेच तुला नकोय, तेच तुला आवडत नाहीये. आशू, झालं गेलं विसरून जा. मी तुला सॉरी म्हणते. आय एम रिअली सॉरी. चल आता ऑफिसमध्ये खूप कामं पडली. अवंतिका, मला अजिबात वेळ नाही. काय? अगं खरंच वेळ नाहीये मला. आशू, अगं काय बोलतेस? एवढी सगळी कामं घेऊन ठेवलीत आपण आणि तू वेळ नाही म्हणतेस? अगं हे काम करायला मला खरंच जमणार नाहीये ग. आता या मंथ एंडला बुटीकचं ओपनिंग आहे. इंटिरियरची छोटी मोठी कामं बाकी आहेत. अजून क्लॉथ सिलेक्ट करायचे, मटेरियल सिलेक्ट करायचे, डिझाईन सगळे मलाच सिलेक्ट करायचे. पब्लिसिटी, मार्केटिंग सगळं मीच एकटी करतेय. इनफॅक्ट तूच का नाही माझी मदत करत? हे आपल्याच घरचं काम आहे ना. हे आपल्या घरचं काम आहे असं मी मानते. ठीक आहे, मग याच्या पुढे तू तुझं काम बघ, मी माझं काम बघेन. सिंपल. एक्सक्यूज मी. हो, नाही तुम्ही मीटिंग ठेवा ना 2 वाजता. ठेवा ना. हो, पवार येणार आहेत. होर्डिंग्स आणि पॅम्पलेट्स वगैरे सगळं घेऊन येते. हो, तुम्ही ठेवा तुम्ही. येतो. ललिता, तुला कितीदा सांगितलंय आम्ही असं फोनवर बोलत असताना मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचं नाही म्हणून? सॉरी बाईसाहेब, अहो पण मला राहावी ना आज. का, काय झालं आता? आज पुण्याला भांडण. कुणाचं? अश्विनीचं आणि अवंतिकाचं? धाकल्या वहिनीबाईंनी थोरल्या वहिनीबाईंना शाप सांगितलं का तुझं तू काम कर, मी माझं बघीन. असं सांगितलं? मी माझ्या कानांनी पाहिलं, डोळ्याने ऐकलं की. ललिता, सारी बाईसाहेब मिस्टेक झाली. गळीची गोष्ट हाय का भांडण झालं आणि आता थोरल्या वहिनीचे बियाकल्या पडतील आणि मग येईल त्यांचं डोसकं ठिकाणावर. तोंड सांभाळून बोल ललिता. सारी बाईसाहेब. बरं बाईसाहेब, नाही म्हणजे म्या तुम्हाला एवढ्या चांगल्या बातम्या आणून देती तेव्हा. बरं नाही समजलं काय म्हणते. थँक्यू बाईसाहेब, थँक्यू. खरंच अश्विनी आणि अवंतिकामध्ये बेबनाव झालाय हे? गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. मावशी, माझ्यासाठी प्लीज 1 कप कॉफी कराल? आणि हो, काल तो केक केला होता ना, तोही द्या थोडासा. अगदी मस्त आलाय. हा दीपा, तुझ्या नवऱ्याचा फोन बिन आला नव्हता ना नंतर? हो, आला होता ना काल रात्री, पण मी
उचललाच नाही. तो मला शोधत असेल हो दादा. खरं सांगू, मला इथे तुमच्याकडे खूपच सिक्युअर वाटतं. इथून कुठे जावंसच वाटत नाही. दीपा, ए दीपा, गुड न्यूज फॉर यू. मी लेडीज हॉस्टेलमध्ये तुझी राहण्याची सोय करून आलोय. व्हॉट? लेडीज हॉस्टेलमध्ये? या. नाही नाही, मी नाही जाणार लेडीज हॉस्टेलमध्ये. प्लीज, निदान मम्मी पप्पा येईपर्यंत तरी मला जायला सांगू नको. अगं पण अजून तुझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाहीये ना? मग होईल कॉन्टॅक्ट. निखिल, माझा काय तुम्हा लोकांना त्रास होतोय का इथे? प्लीज मला इथून जायला सांगू नका. दादा तुम्ही तरी सांगा ना. तो माणूस मला मारून टाकेल हो. तो मला जिवंत सोडणार नाही. जिवंत सोडणार नाही तुम्हाला. अगं उलट हॉस्टेलमध्ये तू जास्त सेफ असशील. तू तिकडे एकटी नसणार आहेस. इतर खूप मुली असतील तुझ्या बरोबर ग. हे बघ लिसन टू मी. मी तिथल्या मेट्रांशी बोललोय. तू एकच करायचं, हॉस्टेलच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. ओके? डोंट वरी, लीव मी. हा, आय सी यू लेटर. एक्सक्यूज मी. मावशी, हॅलो. कोण? बोला मॅडम, बोला. इलाज बोलतोय. तू आज जे काय केलेस ना, ते तुला खूप महागात जाणार आहे विलास. मॅडम, आजपर्यंत कुठला बी सौदा, कुठलं बी काम ह्या इलाजनं स्वस्तात केलेलंच नाही. मग आम्ही तुला एक आणखीन ऑफर दिली तर? बोला. उद्या पेपरवाल्यांसमोर तुझा जबाब फिरवण्याची काय किंमत घेशील तू? सांगू? बोल बोल विलास, लवकर बोल. मॅडम, मैथिलीचं आणि सौरभदाचं लगीन लावून द्या. विलास, ऑफर आवडली नाही वाटतं आमची. मॅडम, हा पूर्वीचा इलाज राहिला नाही पाहिजे तो सौदा करणारा. आणि बरं झालं फोन केला. एक गोष्ट मी सांगतो ती एवढी लक्ष देऊन ऐका. आणि आपल्या चिरंजीवांना म्हणजे सौरभदाला जरा समजून सांगा. आमच्या बँकेचे मॅनेजर आहेत ना शेखर साहेब, त्यांना विनाकारण त्रास देऊ नका म्हणावं, नाही तर लई महागात पडत. तुम्ही जसा आमच्या खानदानाचा सत्यानाश केला ना, तसाच तुमच्या जहागीरदार खानदानाचा सत्यानाश केल्याशिवाय मी राहणार नाही. सौरभ, तुमच्या चुका आम्हाला खूप महाग पडतात.
कारखानीस उद्या रिपोर्टर्सना बोलवा. आम्हाला आज आलेल्या बातमीचा खुलासा द्यायचा आहे. हो, अर्जंटली बोलवा.